म्हणजे लय आनंदाची बातमी आहे. अहो ती ऐकून तुम्ही लय खुश होणार. मग सांग की वाट कसली बघतोयस? डॅडी, आतापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतलं का नाही त्याचं फळ मिळायची वेळ आली आहे. असं नाही का? तू काय सस्पेन्स पिक्चर बघून आला काय? हा? अरे काय घडलं ते सांग की वाट कसली बघतोय? सांगतो की ते सूर्याच्या घरी अरे वा 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 ही बातमी सांगितल्याबद्दल तुला काय बक्षीस देऊ ते कळना झालंय मला. एवढी आनंदाची बातमी. आता तो नंदी बैल पिसाळणार आणि समोर दिसल त्याला शिंग मारत सुटणार. आणि त्याच्यात युद्ध जखमी होणार. नुसता जखमी नाही, त्याचा कार्यक्रमच संपवायचा. आता काट्यानं काटा काढायची वेळ आली. सरनोबताना सांगितलं पाहिजे म्हणजे ती तयारी लागते. आता खरी मजा येणार. ये सत्या, आपला बाचा शाळेतच समजून उधळायला लागलाय. अगदी मामाच्या वळणावर गेलाय की. पट्टीचा राजकारणी होणारे आज येतो. डॅडी, नमस्कार जालिंदरराव. आज कशी आमची आठवण काढली? नाही म्हणजे समजा ठीक आहे नव? नाही, इकडं सगळं ठीक आहे, पण तिकडं थोड्याच वेळात वादळ येणार. काय हवामान खात्याचं मंत्री बिंत्री झाला का काय तुम्ही? हसण्यावर घेऊ नका शशिकांतराव, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. बोला बोला, काय झालं? नाही, तुमच्या त्या राजचे पराक्रम आम्ही तुमच्या खानावर घातलेच होते. आता ते पराक्रम सूर्याच्या बी खानावर गेलेत. तो कुठल्या बी क्षणी तुमच्या घरी येईल. याचा करीत कार्यक्रम करा म्हणजे झालं. आता तुम्हाला पोलिसांना सांगता येईल की आम्ही आमच्या स्वसंरक्षणार्थ त्याला खपावलं. तुमचा बदला पूर्ण होईल, आमचा जीव थंड होईल. तुझे वा 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 जालिंदरराव, ही खबर सांगून तुम्ही आमचं लई मोठं काम केलंय बघा. आता आम्ही त्यांचा बळी द्यायच्या कामाला लागतो आणि तुम्ही त्याच्या मैताच्या तयारीला लागा. हे काय दिल्लीचे बांबू आणायला छत्रीला पाठवलंय? येऊ का? मला तुमच्याशी दुश्मनी नाही. तुमचा बाचा कुठं आहे? बाचा कुठं आहे? मला माफ करा, माझं चुकलं दादा, मला माफ करा. आणि त्या व्हिडिओ मध्ये काहीच नाहीये. मी फक्त भाग्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होतो. मी इथून पण नाही व्हिडिओ बनवत. मी व्हिडिओ डिलीट करतो. माफ करा मला, माफ करा. तुला असं माफ करू? तुला आता माफ करणार नाही. अरे काय करतोय तू? हे भानावर ये. 15-16 वर्षाचा मुलगा आहे हा. याला मारून काय साध्य करणार आहेस तू? माझ्या बहिणींच्या आबरूला हात घालणाऱ्याला असं कसं सोडू मी? काय करू माझ्या रागाचं? मारून टाक याला. जीव घे याचा. सोडून दे वाऱ्यावर तुझ्या बहिणींना. आणि तेव्हा कुठे जाऊन तुझा राग शांत होईल ना सूर्या? मार ना आता तरी याला. वय आलं नाही तर पण तुला असं नाही सोडणार. तुला शिक्षा झाली पाहिजे. उठ, उठ.
सर, भाग्याच्या बाबतीत जे काही घडलं ना ते प्रकरण हाताळण्याची खरं तर तुमची जबाबदारी होती. तुम्ही या मुलांना समज द्यायला पाहिजे होती. आम्हाला सगळं कळवायला पाहिजे होतं तुम्ही. पण तुम्ही कमी पडलात आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही. अहो नाही नाही, असं का म्हणताय? अहो मला हे प्रकरण कळल्यावर मी शाळेचे ट्रस्टी म्हणून डॅडीच्या कानावर हे सगळं घातलं होतं. काय म्हणजे डॅडींना हे सगळं माहित होतं. सर, बस काय पण काय बोलताय, खोटं बोलू नका. डॅडींना माहित असतं ना तर त्यांनी कधीच याला शिक्षा दिली असती. अहो मी कशाला खोटं बोलेन? वाटलंच तुम्ही त्यांना जाऊन विचारा. या कुठली 7:30 आमच्या मागे लागली, काय कळना झालं. एक काम दड होत नाही. आता आनंदी बैल येऊन काय करतो ते बघावं लागेल. त्यापेक्षा त्याला काबूत कसा ठेवायचा हे ठरवायला लागेल. चिरंजीव, या पुढे काय दिवस आम्हाला विचारशिवाय काय बी करू नका बरं का. वय डॅडी. डॅडी आला बैल. हातात कोयता बिता नाही ना? नाही, तू जाय बरोबर.